नमस्कार मंडळी. डे 2 ऑफ 30 डेज चॅलेंज. आज सकाळी सकाळी पटकन फ्रेश झालो. आज जरा उठायला उशिरा झाला सॅटर्डे असल्या कारणामुळे. त्यानंतर पटकन चहा घेतला जेणेकरून फ्रेश होईल. त्यानंतर स्किन केअर करायला घेतलं. घरातली सगळी कामं आवरून पटकन खाली आलो होतो थोडंसं खेळण्यासाठी. त्यानंतर आज कुठेतरी बाहेर निघलो, सॅटर्डे होता त्यामुळे. कुठे गेलो याचा लाँग व्हिडिओ आलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देते आहे, ते नक्की बघा. त्यानंतर फिरून आल्याच्या नंतर घरात असा काहीसा पसारा झाला होता, तो पटापट आवरून घेतला. आणि उद्या महाशिवरात्री होती त्यामुळं घरातली एक्स्ट्राची कामं सगळे आवरून घेतले. त्यानंतर आज इकडे फिरायला गेलो होतो, तिथून हे पॅकेट आणलं होतं फालुदा बनवण्याचं. तेच बनवावं म्हणलं. पटकन रेसिपी त्याची वाचून घेतली, कसं बनवायचं आहे ते. खूप सोपी पद्धत होती. पटकन गॅसमध्ये अर्धा लिटर दूध टाकायचं. त्यानंतर फालुदाचं प्रेमिक्स जे होतं ते त्याच्यामध्ये टाकायचं. तसं ते 1 लिटरचं प्रेमिक्स होतं, पण मी त्याच्यामध्ये अर्धच बनवलं कारण की उद्या महाशिवरात्री आणि उपवास होता, तर उद्या कोण खाणार. त्याच्यामुळं अर्धच टाकलं आणि तयार केलं. टेस्ट छान होती त्याची. सगळ्यांना आवडलं, मला तर आवडलं, त्यांना पण आवडलं आणि दक्षूला पण आवडलं. त्यानंतर संध्याकाळी जेवायला चपात्या केल्या आणि सकाळची भाजी पण होती, त्याच्यामुळे फक्त चपात्याच करायच्या होत्या. पण स्वयंपाक करत असताना आमच्या दक्षूची अशी मध्ये मध्ये बडबड चालू होती. दिवसभर झालेल्या गोष्टी सांगत होता. उद्या महाशिवरात्री होती त्याच्यामुळे थोडंसं फराळाचं आणायला गेलो होतो बाहेर, चिप्स वगैरे घेऊन आलो. त्यानंतर दक्षूला जेवू घातलं. आम्ही पण जेवण केलं. तयार केलेला फालुदा खाल्ला. व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि 30 डेज चॅलेंजला सपोर्ट करा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.